शुभं करोति। खरं सांगू आत्या, अरुण काका आणि विवेक काकाचं बोलणं ऐकलंय मी. त्यांनी मुद्दामच तुझ्या लग्नाचा खर्च टाळावा म्हणून तुला पळून जाऊन लग्न करायला लावलं. डांबरटच मेली नाही तर काय. पण श्रीपतरावांच्या प्रगतीत आमच्या अलकीचाही वाटा आहे म्हटलं. हो, म्हणजे श्रीपतरावांनी बरोबर पायगुणाची लक्ष्मी हेरूनच लव्ह मॅरेज केलं म्हणायचं. आणि आत्यानीही अगदी बरोबर माणसावर नेम साधला. अण्णा काय झालं काकू? हो खावले काकू, बंटीला चिखलान कशाला मागवलं आहे? बंटी कुठे हा मेल्या? प्रशांत आहे हा. प्रशांत कसला? एक नंबरचा अशांत आहे. काय झालं मला सांग. काही नाही हो बाबा, काल दाखवलेल्या पिक्चर मध्ये नाही का खजिन्याकडे जाणारा रस्ता गटारातून जातो, अगदी तसंच गटार या काकूंच्या घरासमोर आहे. मी बंटीला स्टोरी सांगितली आणि म्हटलं चल खजिना शोधूया. माझं काय चुकलं? नाही नाही, तुझं काही चुकलं नाही बाबा. या गटारात खजिना नव्हता, नुसता चिखल होता. तुझ्याला आता एक कान. राहू दे ना, लहान आहे तो अजून. यामुळेच बिघडलाय हा. काकू, हवं तर मी माफी मागते तुमची. सॉरी. आज काढणार बहुतेक दृष्टतेची. माय गॉड, प्रशांत इज ऑलमोस्ट शिंचन इन युअर फॅमिली. शिंचन प्रशांत. अनुराधा, अनु. अहो काय झालं? अनु, अगं काय आहे? चप्पल. अगं ही तोडून कोणी ठेवली? अहो कोण कशाला तोडेल? तुटायलाच आली होती ती. नाही, तुटलेली नव्हती, कोणीतरी मुद्दाम तोडली. नक्की त्या विवेकचं काम आहे. अहो 4-4 बुटांचे जोड आहेत त्यांच्याकडे. ते कशाला तुमच्या चपला वापरतील आणि त्याही तुटक्या? तू नेहमी त्याची बाजू घे. प्रत्येक वेळेला हा असा करतो, माझ्या वस्तू वापरतो. अगं पण दादा, चुकलो मी, मला माफ कर. नाटका करू नकोस तू. हवं तर पाया पडतो तुझ्या. अरे अरे, प्रभू रामचंद्र, या आपल्यासाठी नव्या पादुका. नव्या चपला? हो, तुझ्यासाठीच आणल्या आहेत. तुझ्या किती जुन्या झाल्या आहेत. कशाला? अरे मी ह्याच वापरले असते की शिवून. हे बघ, या तुटक्या चपला आता मी वापरणार आहे. मालक, अरे फर्स्ट क्लास पॉलिशची डबी येऊ नये. कोडगाय अगदी. मला थोडं बोलायचंय. हाय, निशी राईट? मी समिधा. मला हिच्याशी बोलायचंय. मला तुझ्यासारख्या भावना शून्य आणि निर्दयी माणसाशी बोलायचं नाही. अरे त्याच्या संचार नाही का सांगत? अरे ती पोरगी नडली ना याला, तेव्हापासून पार्स थटकलाय याच. एक कोण पोरगी? अरे ती किमया. बघा, त्या पोरीचं नाव काढलं आणि हा हरला. ए गपे, त्यामुळे नाही हरलोय मी. त्या सायकिक मुलीसाठी मी कशाला डिस्टर्ब हो? सायकिक? अरे ती किमया ना, ती कॅम्प मधली पोरगी ना. अरे मला तर ती सर्वात युनिक वाटली. तू पाहिलंस तिला? पाहिलं नाहीये रे, पण माझ्या मित्रांकडनं मी जे काही तिच्याबद्दल ऐकलंय ना, त्यावरनं तरी ती एकदम सेन्सिबल आणि वेगळी वाटते मला. ओके ठीक आहे, खूप झालं तुमचे किमया पुराण. बरं मला सांगा, उद्या सकाळी आपण निघायचंय ना? नाही काय, उद्या सगळे हिशोब पूर्ण करून मला बिलं पे करायचे म्हणून विचारतोय. हो हो, उद्या सकाळी 8ला निघतो म्हणून सांगतो. नाही, आपण उद्याही थांबतोय. थांबतो? अरे पण आपलं ठरलं होतं ना. पण आता थांबतोय. तुम्हाला निघायचंय तर तुम्ही निघा, मी नाही येणार. मलाही काही हिशोब पूर्ण करायचे आहेत. शुभं करोति.